नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। आता 10 वाजले। घरातले सर्व कामं आपटून घेतलेले, स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे मी। जेव्हा मुलांचा स्वयंपाक केला तेव्हाच मी बाकीचा स्वयंपाक करून घेतलेला आहे। फक्त आता ठेचा बनवायचा आहे आणि कढी म्हटले तर मुलं कढी बनवणार आणि भात लावणार। तर मुगाची डाळ घालून मी कांद्याची पात बनवून घेतलेली आहे, मिरच्या भाजून घेतल्या आहे, चपात्या झाल्या आहे, माझं झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे। तर नवरात्रमुळे पटकन आवरावं लागतं, देवी बसलेली आहे आणि पाठ वाचावे लागतात, तर त्याच्यामुळे। आणि आज कलर आहे हिरवा, तर मी सिंपल अशी साडी घातलेली आहे। आपल्या लेडीजला कसं कंटिन्यू दिवसभर कामं राहतात आणि काठपदरी साडी घालणं आणि पूर्ण घरातले कामं आवरणं ते काही माझ्याकडनं पॉसिबल नाही आहे। तर म्हणून मी सिंपल अशी साडी घालते आणि जेव्हा संध्याकाळी आम्ही टिपरे वगैरे दांडिया खेळायला जाणार तेव्हा मी काठापदराची साडी घालणार। आता काही मी सिंपल साडीमध्येच राहते, दिवसभर गरम होते आणि इतकं गरम होतं आहे जळगावमध्ये, खूपच गरम होते, त्याच्यामुळे मी काठापदराची साडी घालत नाही, सिंपल अशी साडी घालते होते। तर देवीची पण इकडे मस्त पूजा वगैरे सर्व झालेलं आहे, आवरून झालेलं आहे माझं। किचन ओटासुद्धा लाईट वगैरे बंद करून शेंगदाणे माझे फक्त तेवढे डब्यात भरायचे, तर किचन ओटासुद्धा क्लीन करून घेतला आहे आणि आत्ता वाजले 10, सर्व आवरून घेतलेले आहे। फक्त आता हे थोडंफारच काम आहे ते करून घेते, ठेचा करायचा आहे आणि तेवढे तांदूळ ठेवायचे बस। आणि तर मग पूर्ण आणि इतकं घर म्हणजे ना देवी बसलेली आहे, घर इतकं प्रसन्न वाटते। ज्या जे कामं होतं ते मी काल सर्व कामं करून घेतलेली आहे, आत्ता काहीच कामं नाही आहे। दुपारी इतकी भारी झोप झाली माझी, तर डोळेच उघडत नव्हते माझे। थोडीशी मी ना या मशीनने थोडी मसाज केली होती पायाला, तर इतका आराम भेटला, मस्त आराम भेटला त्याचा। 4:30 वाजता जाग आली। मुलांनी सुद्धा त्यांचं जेवण घेऊन घेतलं होतं आणि यांनी पण मला उठवलं नाही, तर 4:30लाच यांनी चहा करून दिला, चहा वगैरे घेतला आणि मग आवरलं, मी आवरायला सुरुवात केली। मुलांचे टिफिन होते, झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं आणि आता 6:10 झालेले। काही बाजरीचं दळण होतं माझं वालं करायचं, त्याच्यात दळण तर केलेलंच राहतं आपलंवालं, म्हणजे क्लीन करून ठेवतो आपण, पण त्यांच्यात ना मुंग्या होऊन जातात, माझ्या बाजरीमध्ये ना मुंग्या होऊन जात आहे। तर आणि म्हणजे गोड राहते ना बाजरी, तिच्यात मुंग्या होतातच, गव्हामध्ये नाही होत एवढ्या, पण बाजरीमध्ये मुंग्या होतातच। मग मी त्या मुंग्याचा म्हणजे गाळून दिल्या आणि थोडंसं तेव्हा कवळं ऊन होतं, उन्हाला टाकल्या आणि कृष्णाला दळण दिलं दळायला पहिले आणि मग म्हटलं क्लासला जा बाबा, उद्या दळण नाही म्हटलं आपल्याकडे। आणि बाजरीचं पीठ पाहिजेलच, बाजरीची भाकर आवडतेच मला, एकदा तरी बाजरीची भाकर म्हणजे सकाळी नाही भेटली ना तर संध्याकाळी तरी बाजरीची भाकर पाहिजेलच। आणि आज जायचं आहे आम्हाला टिपरे खेळायला, तर टिपरे खेळायला जायचं आहे, तर त्याच्यामुळं मी पटकन स्वयंपाक करून घेते आता। आणि कढी आणि भातच बनवायचा आहे मला, जास्त काही झंझट करायचं नाही आहे, कारण की दुपारी ना इतकं छान जेवण झालं आमचं, मस्त कांद्याची पात डाळ घालून बनवली होती मी, मुगाची डाळ घालून, आणि ठेचा बनवला होता आमचा आवडीचा, दोघांचा आवडीचा। तर ठेचा खाऊन इतकं भारी जेवण झालं आमचं आलं, तर थोडासा ठेचा पण पडला आहे आणि थोडी भाजी पण पडली आहे। मग म्हटलं कढी आणि भातच बनवणार मी, यांना जाताच पहिलेच सांगून दिले आणि मुलांना पण सांगून दिलंय, म्हटलं कढी आणि भात गरम गरम बनवणार म्हटलं बेटा। 10 दिवस आहे ना इतकं पटकन आवरणार ना मी, तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे तसे पटापट, काय किती संध्याकाळी पटकन आवरून। आणि आता दिवाबत्ती वगैरे लावते आणि झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ केली मी, आताच पडलेली आहे, आणि माळ लावली। आता आरती वगैरे करते देवीची, दिवे वगैरे लावणार, गुडिया पटकन दिवे लावून देते आणि गुडिया माझ्याजवळ गुडमुळ करतच राहते, तिचा अभ्यास वगैरे झाला, तिचे केस घालून दिले, ती बसली। तर कढी अशी सिंपल अशी बनवते मी, तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे हे बघा, इथे आहे ना थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा घेतला आहे। शेंगदाणे घ्या की शेंगदाणे, कुट्टा नसला तर माझा आहे ना मिक्सरमध्ये कुट्टा पडलेला होता, त्याच्यामुळे मी थोडासा कुट्टा घेतला आहे आणि म्हटलं त्यालाच कशाला धुवावं, त्याच्यातच मी सर्व टाकून देते। आणि इथे घेते हिरव्या मिरच्या आणि लसूण, थोडं जिरं टाकते, थोडी कोथिंबीर आणि पाणी टाकून फिरवून घेते मी।
छान पेस्ट झाली, मस्त बारीक करायची. तर मी एकच ना गॅसवरती कढई सुद्धा ठेवून दिलेली, म्हटलं पटकन आपला वेळ वाचायला पाहिजे, त्याच्यामुळं तेल सुद्धा लगेच पटकन गरम होतं. मग असं केलं की तर मग मी आता तेल टाकून घेतलं. आणि तेल मस्त गरम झालं की आपण पहिले टाकून मोहरी. तर मोहरी फुटायला लागली का आपण टाकू जिरं, त्याच्यात टाकू कढीपत्ता, मी मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त भाजू देते. आणि इथं दही घेतलंय मी, ताक आहे, दही पण दही आणतो बेटा, दही चाटत नाही अरे कुठे दे ग माझी माऊ. पुऱ्या करते, देवपूजा करून घे म्हटलं बाई तिला, देवपूजा करते. आणि त्याच्यात टाकते मी बेसन पीठ. आपलं ताकातच मी बेसन पीठ मोडून घेते. तांबे थे ना बाई ते. आणि दही आहे ना माझं आंबट आण बेटा, याच्यातच टाकून देते. मस्त दही झालेलं आहे. आणि काहीच वेळ लागत नाही, पटकन होतं असं. आणि इतकं छान झालेलं आहे ना. तुला कुठला ड्रेस घालायचा मी विचारते. तर मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आणि टाकते मी त्याच्यात आपलं ताक, हळद टाकून घेते. जास्त नाही टाकायची हळद, थोडी टाकायची जास्त. आणि मग मीठ टाकते. आली ना बाई, मला आता भात लावायचा. मला गॅसवर टाकून घेते आणि भात लावते, बस झालं मग माझं काम. आणि मी थोडी 5 मिनिटं बाहेर गेले आणि गॅस फुल होता. आणि हे बघा किती दूध आणि गॅसवट्टा क्लीन केला मी. परत मला गॅसवट्टा धुवावं लागेल. पूर्ण आता काढावंच लागेल, किती काही केलं तरी पण मला पूर्ण क्लीन करावंच लागणार. तर हे बघा गॅसवट्टा क्लीन करून घेतला, परत मला पूर्ण क्लीन करावं लागलं. आणि इतकं दूध निघालंय बघ. तितकं आहे ना, मी बाहेर आहे ना याच्यात टाकून देते. अरे यार कपडा मी धुवून ठेवला, कपडा करणार. हां हे अरे असं ठेव. दूध सांडणार नाही सांडवणार. ओ बाई
असं टाकून देऊ, कुत्रे पिऊन घेतील ना. कुत्रा येईल ना, पिऊन घेईल. आमचं तिघांचं जेवण झालं, फक्त कृष्णाचं जेवण बाकी आहे. तर त्याचं मी काढून ठेवलेलं आहे, तो घेऊन घेईल. हे बघा इथं मी काढून ठेवले, भांडे झाले, सर्व आवरून झालं माझं. आणि आता मी माझं आवडते साडी चेंज करायची मला. गुडिया राणी तयार झाली आहे. तर चल मम्मा मम्मा मेरी प्यारी मम्मा करते. 2 कोण्या घालून घे, छान वाटते. आणि तिला ना इतकं हे नाही होईल घालायचं. तर चला मी तिची पोणी घालून देते आणि मग बोलते तुमच्याशी. तर चला मी रेडी झाली आणि सिंपल झाली आहे, असं काही घातलं वगैरे काहीच नाही. हे आलो आता ग्राउंडमध्ये आणि बॅच घेतलंय जबरदस्ती. तर चला आता ग्राउंडमध्ये जायचं आहे आम्हाला खेळायला. आत्ता आली मी आणि आता 11:30 झालेले. 10 वाजताच तिथला DJ बंद होऊन गेला होता. तर तिथं बसलो आम्ही गप्पा मारत, मस्त सर्व मैत्रिणी जमा झालेल्या होत्या. म्हटलं बाई आता 11:30 झालेले, मला जाऊ द्या घरी. आणि हे आले होते मला घ्यायला. आणि व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.